नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। अतिवृष्टी नुकसान भरपाई, जमीन खरडून गेल्याची मदत, रब्बी पिकांचे निविष्ठा अनुदान, हे सर्व अनुदान खात्यात कधी येणार हा प्रश्न सध्या प्रत्येक शेतकरी विचारत आहे। मित्रांनो, आता बघूया शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न काय। मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ खाली प्रत्येक ऑफिस मध्ये कृषी विभाग, महसूल विभाग, तहसील कार्यालय सगळीकडे एकच प्रश्न विचारला जात आहे। आमची केवायसी पूर्ण आहे, फार्मर आयडी आहे, नुकसान नोंद झाली आहे, मग अतिवृष्टीचे पैसे कधी येणार, जमीन खरडून गेल्याची मदत कधी मिळणार, रब्बी निविष्ठा अनुदान का अडकलं आहे, आतापर्यंत किती अनुदान वितरित झाले। मित्रांनो, जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी विविध विभागांचे प्रस्ताव मंजूर झाले, निधी वितरणालाही मंजुरी मिळाली आणि याच आधारावर फार्मर आयडी असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले। आतापर्यंत अंदाजे 13,477 कोटी रुपये वितरित झालेले आहेत। मित्रांनो, आता बघूया अजून किती निधी बाकी आहे। मित्रांनो, आतापर्यंत निधी मिळाला असला तरी सुमारे 5,846 कोटी रुपये, त्यात नव्याने मंजूर झालेले 633 कोटी रुपये, असा मिळून 6 ते 6.5 हजार कोटी रुपयांचा निधी अजूनही खात्यात जमा व्हायचा आहे। म्हणजेच अनेक शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। मंडळी, आता बघूया आपण विधानसभेत काय चर्चा झाली। मित्रांनो, या विषयावर विधानसभेत थेट प्रश्न विचारले गेले। हिवाळी अधिवेशन सुरू असताना ऑक्टोबर महिन्यात बाधित झालेल्या जिल्ह्यांना मदत देण्यास शासनाने मंजुरी दिली। सोलापूर जिल्ह्यातील जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांचाही प्रस्ताव मंजूर झाला। मग पैसे खात्यात कधी येणार या संदर्भात शासनाला विचारण्यात आले की निधी मंजूर आहे, तरीही उशीर का होत आहे। यावर मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी स्पष्ट माहिती दिली। डिसेंबर नंतर म्हणजे जानेवारी महिन्यात अनुदान वितरित केले जाईल। जानेवारीत नेमकं कधी? मित्रांनो, इथेच खरी अडचण आहे, कारण नगर परिषद व नगरपंचायत निवडणुका 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्या आहेत। 21 डिसेंबरला मतमोजणी आहे, त्यानंतर आचारसंहिता संपणार आहे। मित्रांनो, आता बघूया पुढील निवडणुकांचा अडसर। मित्रांनो, आता चर्चा सुरू आहे की महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका 13 ते 14 जानेवारी पूर्वी घेण्याची तयारी आहे। जर या निवडणुका जाहीर झाल्या आणि नवीन आचारसंहिता लागू झाली तर अनुदान पुन्हा अडकू शकते। आता जाणून घेऊया 2 शक्यता, नीट समजून घ्या। मित्रांनो, इथे 2 शक्यता आहेत। पहिली शक्यता, जर 21 डिसेंबर पर्यंत नवीन निवडणुका जाहीर झाल्या नाहीत तर 21 डिसेंबर नंतर कधीही अनुदान खात्यात जमा होऊ शकते। दुसरी शक्यता, जर नवीन निवडणुकांची आचारसंहिता लागली तर 15 जानेवारी नंतरच अनुदान खात्यात जमा होईल। मंडळी, आता जाणून घेऊया कोर्टाचे निर्देश आणि पुढील अडचण। मित्रांनो, कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत। त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचा थेट परिणाम अनुदानावर होऊ शकतो। मंडळी, आता बघूया निवडणूक आयोगाची भूमिका। याआधी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं की आधीच मंजूर असलेल्या अनुदानाच्या वितरणाला अडथळा नाही, पण नवीन मंजुरी, नवीन निधी तरतूद यासाठी मात्र परवानगी आवश्यक असते। मंडळी, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना काय? मित्रांनो, जर अजूनही तुमची केवायसी पूर्ण नसेल, कागदपत्रे अपडेट नसतील तर लगेच तहसील कार्यालय, संबंधित केंद्र इथे जाऊन केवायसी पूर्ण करा। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये आजही केवायसी साठी आव्हान सुरू आहे। तर मित्रांनो, एकंदरीत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, रब्बी नुकसान यांचे उर्वरित अनुदान जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तुमच्या जिल्ह्यात अनुदान आले का कमेंट करा आणि अशा सरकारी योजना अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।